नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी. आज तुम्हाला 3 ते 3 या टिपक्यांची खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी आधी आपण 3 ते 3 या टिपके मांडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याला आपण चौकोनाचा आकार देऊन घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने आपण हा चौकोनाचा आकार त्याला दिलेला आहे. चौकोनाचा आकार काढून झाल्याच्या नंतर त्याच्याखाली आपण चार अशा समांतर रेघा एकमेकास थोड्याशा छोट्या छोट्या होत जातील अशा रेघा काढून घ्यायच्या आहेत चारही बाजूंना अशाच पद्धतीने. चला तर आता लास्टच्या चौकोनासमोर रेघेसमोर काढत आहोत आपण 4 रेघा. त्याच्यानंतर आपण आता रेघा या चौकोनाला समांतर अशा आतल्या साईडने आपण जोडून घेणार आहोत. याच रेघा पहा मी कशा पद्धतीने जोडते. पहा, अशा पद्धतीने आपण या रेघा प्रत्येकच साईडनी जोडून घ्यायच्या आहेत. पहिल्या रेघा अशा एकमेकांना क्रॉसच होणार आहेत या सगळ्या रेघा, पण आपण रेघेचा दोन्ही बाजूंचे टोक असे जोडून घ्यायचे आहेत. पहा, अशा पद्धतीने सुंदर अशी आपली रांगोळी ही तयार होणार आहे. चला तर मग फटाफट आपण अशा पद्धतीच्या रेघा जोडून घ्यायच्या आहेत. खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण या रेघा जोडून घेत आहोत. चला तर मग अशाच पद्धतीने आता आपण राहिलेली सुद्धा रेघ अशीच जोडून कंप्लीट करत आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर अशी डिझाईन आपली ही तयार होत आहे. नंतर आता या रेघा कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण जी लास्टची रेघ आहे तिथे एक पाकळी काढणार आहोत व त्याच पद्धतीने खालच्या ज्या रेघा आहेत त्या पाकळीला जोडून फुलाची डिझाईन तयार करून घेणार आहोत. चला तर मग आपण आता पाकळी काढून घेऊयात. तर आता अशा पद्धतीने आपण चारही बाजूंना पाकळी काढत आहोत. व त्याच प्रकारे आपण आता चारही बाजूंना अशाच रेघा या जोडून घ्यायच्या आहेत. 1 2 3 आणि ही 4. तर अशीच रेघ आपण आता प्रत्येकच साईडने ही जोडून घ्यायची आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस चॅनल. चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. त्याचप्रमाणे रांगोळ्यासुद्धा इझिली पाहता येतील. थँक्यू. तर अशा पद्धतीने आपण हा डोम शेपचा पण असा हा आकार देऊन घेत आहोत. चला तर आता ही डिझाईन आता लास्टच्या पण आपल्या चौकोनासमोर काढून झालेली आहे. याच्यानंतर आपण आता पुढची डिझाईन ही काढून घेणार आहोत. त्याआधी आपण आता पिवळा लाल टिपका देऊन घेणार आहोत आतल्या पाकळीस. याच्यानंतर मधल्याही साईडला आपण पिवळा टिपका देऊन पसरवून त्यामध्ये लाल टिपका देणार आहोत. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.
रांगोळी आवडल्यास प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर आता आपण हे पिवळे टिपके जे आहेत चौकोनाच्या लास्टच्या टोकांना सुद्धा आपण देत आहोत. आणि लाल टिपक्यांच्या इथं तर आपण पिवळा टिपका दिलेलाच आहे. आता आपण पिवळ्या टिपक्यांच्यावर लाल टिपका देऊन घ्यायचा आहे. चला तर आता जे आपण डिझाईन काढले त्याच्यामध्ये आता आपण पाकळ्या काढून घेऊयात चारही बाजूंना. आता ती जिथं पाकळी काढली तिथं आपण अशी आडवी रेघ काढून खालच्या साईडला जोडून घेऊयात. अशा 3 रेघा जोडायच्या आहेत व कमळासारखी डिझाईन ही तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्या चारही बाजूंना असे कमळ काढून तयार होणार आहेत. खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण ही रांगोळी खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने काढलेली आहे. तर ही रांगोळी तुम्ही तुमच्या घरासमोर, अंगणासमोर, देवघरासमोर नक्की काढाल. तर त्रिकोणाला आपण जोडेल असा आपण पांढरा टिपका काढून घेत आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपली ही डिझाईन झालेली आहे. चला तर आता त्याच्यामध्ये छोटे छोटे एक एक पाकळी काढून घेत आहोत आपण. तर याच्यानंतर आणखीन आपण प्रत्येकच डिझाईनच्या पुढे आता आपण तिथे 3 टिपके, मग 2 टिपके आणि 1 टिपका व रेघ अशी डिझाईन प्रत्येकच आपण साईडच्या समोर काढणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात. चला तर लास्टच्या साईडला काढत आहोत. आता जी मधली डिझाईन आहे तिथे आपण 2 आणि 1 टिपका देऊन एक रेघ काढून घेत आहोत व त्या टिपक्यांना गोलाकार करत आहोत. तर आता आपली ही डिझाईन काढून सुंदर पद्धतीने कंप्लीट झालेली आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर आता आपण लाल हा कलर देत आहोत मधल्या पाकळ्यांना. तसंच पांढरा रंग व लाल रंग हा मिक्सअपमध्ये पण देऊ शकतो. मधल्या पाकळ्यांना आपण आतून दिलेला आहे, त्याला वरच्या साईडने पांढराही दिलेला आहे व तसाच लालही दिलेला आहे. धन्यवाद.